तर सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपल्याला ऑर्डर आलेली आहे. आपण ऑर्डर घेतो पण. तर आता आपण जसे काजू करांच्या ऑर्डर आपण घर काढून घेतो, तर आज आपल्याला परत अशीच ऑर्डर आली आहे. ती म्हणजे द्यायची आपल्याला. म्हणजे ते काका काजू देणार आहेत आपल्याला घर काढायला. त्यांना घर काढून हवेत. एक 8-9 किलो म्हणजे ओला बी आहे त्यांचं. तर त्यांना जेवढा काही घर निघेल तो त्यांना आपण देऊन टाकणार आहोत. कारण की त्यांना तशी त्यांची ऑर्डर होती. कारण की आपण काढतो घर त्याच्यामुळे. तर आता शेकड्यामागे 50-60 रुपये, गेल्या वेळेस ₹50 रेट होता. आता शेकड्यामागे ₹60 रेट आहे. तर त्या हिशोबाने मग आपण ते पैसे घेणार. आणि आपण असे जास्त जर मोठे ऑर्डर आले ना, म्हणजे जर त्यांना घर हवे असतील, तर आपण काढून देतो. तर ह्यावेळेस पहिलीच आले, तर आपण देणार आहोत त्यांना. आणि बघा कसे आहेत. आणि त्याच्यामध्ये गावठी बिया पण आहेत, एकदम मोठ्या-मोठ्या अशा ठसठशीत. आणि त्याच्यानंतर आपल्या बाजारी पण आहेत, मिक्स आहेत काजू. तर आपण त्या आता आपण काढणार आहोत. तर आता मी घरी आहे, तर डायरेक्ट दुकानात जाऊ, गेल्यावर आपण भेटूया. तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने. तुम्हाला पद्धत माहितीच आहे आपली घर काढायची. आता आपण एक वेगळी पद्धत आणली आहे, ती म्हणजे अशी आता ताजवणीच्या आहेत. त्यांनी नुकत्याच काढलेल्या आहेत आता बिया. आणि आम्हाला त्यांनी सांगितलं की द्याल का आम्हाला काढून, त्यांना द्यायच्या आहेत बाहेर घर. तर म्हटलं चला देऊया. तर ते आपण देणार आहोत. पण ते जे ताजवडीचे जे काही काजू असतात ना, त्यांचं चीक खूप असतं, म्हणजे चीक खूप उडतं. तर त्यासाठी आपण एक टेक्निक आणलेली आहे, ती बघा. तुम्हाला पण आवडेल. सोपी सरळ साधी आहे, तुम्ही पण करू शकता काजू कापायच्या आधी. तर बघा. तर आपण ते आता ऊन वगैरे तर उन्हात थोडे टाकलेले आहे. तर तीच ते टेक्निक आता मी सांगितलं, बोलता बोलता सांगून गेले. तर तुमच्या ज्या काही ओल्या वगैरे काजू असतील ना, तुम्ही ताजवडीच्या नुकत्याच आणलेल्या असतील ना, तर तशाच फोडायला घ्यायचे नाही. कारण की जर भयंकर चीक असतो. तर त्या काजू आहेत ना, त्या उन्हात टाकायच्या. तुम्हाला पुढे बी दाखवेल जेव्हा आपण टाकलेले आहेत खाली. तर त्या उन्हात टाकायच्या, जेणेकरून जो काही चीक असतो ना, तो आकसला जातो. आणि जे काही सालं असतं ना, तो चीक आहे तो आकसून घेतो. त्याच्यामुळे फोडताना चीक जास्ती उडत नाही. जास्ती म्हणण्यापेक्षा चीक उडतच नाही. हाताला थोडाफार लागतो, की तुला एवढा लागणारच. पण उन्हात जर तुम्ही टाकलेत ना, तर जो काही चीक असतो तो उडतो. त्याच्यामुळे जास्ती म्हणजे असं उडत नाही चीक. तर ती आम्ही आता गेल्या म्हणजे झाले 2-3 दिवसापासून असं करतोय. जर आपल्याला उद्या काढायचे असतील घर, तर आदल्या दिवशी आपण काजू आणताना उन्हात टाकतो. थोड्याशा लालसर लालसर म्हणू शकत, अशा काळपट होतात किंवा हिरव्या पण तुम्हाला वरून हिरव्या दिसतील, पण आतमध्ये घर काढायला एकदम सोप्या आणि छान मस्त घर येतो. एकदम सुका-सुका एकदम घर. आणि चीक जास्त लागत नाही. या त्यामागचा हेतू आहे. तर ती पण आम्ही करतो. ते बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायला मिळेल. तर चला तिथे खाली गेल्यावर आपण भेटूया. तर दुकानात आपण सगळी घर वगैरे काढतो, तर तिथे भेटूया आपण. चला. तर थोडे इथे ना आम्ही घर काढून घेतलेले. त्याच्यानंतर मग बाकीचं काम चालू केलं. कारण मी व्हिडिओ पण थोडं लेट केला, कारण की काम पण फास्ट झालं पाहिजे. कारण की 8-9 किलो काजू आहेत, त्याच्यामुळे ना वेळ खूप जातो. त्याच्यामुळे मी म्हटलं आधी आपण घर थोडी काढून घेऊया, त्याच्यानंतरच तुम्हाला दाखवूया. तर तुम्हाला पद्धत तर माहिती आहे आपली, आपण कशा पद्धतीने घर काढतो, कसे कट करतो, डोळा कसा आपण काढतो, त्याच्यानंतर मग पिचकून कशी बी बाहेर येते. तर आम्ही ही पद्धत वापरतो, आम्हाला सोयीस्कर पडते. मशीन पण आहे, पण मशीनला किती तुम्ही म्हटलं तरी पण हात हा लावावाच लागतो. जसं की पिचकायला. त्याच्यामुळे आपण मशीनचा जास्ती वापर करत नाही. तर कधी-कधी खूप बिया असतात, त्याच्यामुळे आपल्याला वेळ पण खूप जातो. तर मग हे असं कट करून डोळा काढल्यावरून थोडं कट केलं की बी डायरेक्ट आपली बाहेर. मेन म्हणजे डोळा आहे काजूचा. तुम्ही जोपर्यंत डोळा प्रॉपर काढत नाही, तोपर्यंत आतली काजू सैल होत नाही किंवा आतली काजू पटकन बाहेर येत नाही. तुम्ही एकदा डोळा काढलात की पिचकायला काजू एकदम सोपी. आणि जसं की मी सुरुवातीला एक सांगितलं तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला, की आम्ही आता अशी एक पद्धत वापरलेली आहे, ज्याच्यामुळे चीक जास्ती लागू नये. आता गावामध्ये कसं असतं, एखाद दुसरा माणूस असतो जो घर काढणारा असतो, किंवा मेन म्हणजे ना बायका पण खूप चांगल्या प्रकारे घर काढतात. तर मग भुरी वापरणं, कुठे तेल लावणं. तर आम्ही एरंडेल तेल वगैरे लावतो. पण भुरी जास्त आम्ही नाही वापरत, कारण की घराला वगैरे लागते, पाणी सुटतं वगैरे, घर खराब होऊ शकतो. त्याच्यामुळे आम्ही लावत नाही. आपण चांगले सर्व्हिस देतो, त्याच्यामुळे आपण असं करत नाही. त्याच्यामुळे ना असे गावामध्ये लोकं वगैरे असतात, एखाद दुसरी जे घर वगैरे काढणारे असतात. आणि मग बाकीच्यांचं कसं असतं, की यार चीक वगैरे असतो, हाताला वगैरे लागतो. पण ठीक आहे, पण ती पद्धत आम्ही आता वापरली. पुढे तुम्हाला बघायला मिळेल. मी सुरुवातीला पण सांगितलं, पण पुढे तुम्हाला मी दाखवेन, की कशा पद्धतीने ती केली जाते, ती पद्धत वापरून. तर इथे बघू शकता, घर काढायला मी स्टार्ट केलेले आहेत. आणि आता कसं माहिती आहे, आमचं हात बसला आपण एखादी गोष्ट पहिल्यांदा करतो ना, तेव्हा थोडी आपल्याला किचकट वाटते. त्याच्यामुळे एकदा जर आपल्याला सवय नीट झाली ना, की काहीच नाही वाटत. आणि मला पण काहीच वाटत नाही, पटकन होतात. आणि पहिलं कसं सुरुवातीला जमायचं नाही, पण आता गेल्या वर्षीपासून एकदम हात चांगला बसलेला आहे. आणि मेन म्हणजे मजा येते, आनंद वाटतो, कारण की आपल्याच काजू आपलेच घर जातात बाहेर, वेगळाच आनंद असतो. तर मग ते करायला कसलीच आपल्याला लाज नाही वाटत किंवा कसलंच काही वाटत नाही, मजा येते. व्यवसाय आहे आणि व्यवसायात लाज नसावी. छोटा असू दे किंवा मोठा असू दे, त्यात काही एवढं नसतं. आपल्याला त्यातून आनंद भेटतो ना, ते आपण करायचं. मग लोकं तिकडे काहीही बोलू देत. तर मी आता इथे बघा, पप्पा कट करून देतात आणि इथे मी काढायचं काम चालू केलेलं आहे.
तर इथे आमचं काम चालूच होतं, कारण की आम्ही म्हणजे जास्त कधीतरीच ब्रेक घेतो, नाहीतर मग जे काही जास्तीच काम असेल ना, नाहीतर मग डेली तोपर्यंत चालूच असतं आमचं सगळं. तर इथे जेवढे काही घर होतील ते आपण देऊन टाकणार आहोत आणि जे काही छोटे कंटेनर वगैरे असतील त्याच्यात भरणार आणि देऊन टाकणार. कोकणात ना जास्तीत जास्त लोकांची देणघेण जास्ती असते. म्हणजे आपल्याकडे जे काही असेल, काजू असतील किंवा अन्य काही कोणत्याही वस्तू, डांबे असतील, ह्यांचेसुद्धा म्हणजे देणं-घेणं असं चालू असतं. तर कसं एकमेकांवरचं प्रेमच असतं शेवटी आणि कोकणातली माणसं तुम्हाला माहिती आहेत कशी असतात. अ, त्याच्यामुळे ते जे देणं-घेणं चालू असतं, तर ह्या पण काजू तशाच जाणार आहेत. तर आपण त्यांना काढून देणार आहोत घर. तर इथं आमचं काम चालू आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे सगळे व्हिडिओज तुमच्यासमोर म्हणजे तुमच्या ह्याला येतील नोटिफिकेशन. तर आणि मेन म्हणजे जे काही व्हिडिओच्या खाली जो हाईप बटन आहे ते पण दाबायला अजिबात विसरू नका. तर थोड्या वेळाने आपण भेटूया. आता तेवढे घर काढून झालेत, अजून आपले बरेच घर काढायचे आहेत. तर थोड्या वेळाने तुम्हाला मी दाखवते. आता ह्या ज्या बिया आहेत ना, त्या आपण उन्हात का टाकलेल्या मी तुम्हाला सांगते. तर ह्यातला जो चीक असतो ना, तो मोरावा यासाठी आणि गर इझिली येतो बाहेर. तुम्हाला नंतर मी दाखवते. त्याच्यामुळे ना आपण ह्या अशा उन्हात घालतो. आता समज आपण आज आणलेल्या आहेत, तर मग उद्या जे ऊन पडेल ना, तेव्हा सकाळी उन्हात टाकतो आणि दुपारच्या दरम्यान काढायला घेतो. त्यामुळे चांगलं ऊन लागतं सकाळचं. आता इथे पण बघा उन्हात टाकलेल्या आहेत. संध्याकाळ झाली पण ठीक आहे, उन्हात टाकलेल्या आहेत मस्तपैकी आणि असं उन्हात टाकल्यावर ना गर प्रॉपर निघतो आणि जो चीक आहे तो जास्ती उडत नाही. आता आजवडीच्या आहेत, त्याच्यामुळे आता ह्या उन्हात टाकलेल्या आहेत आम्ही. तरी ते आपल्या थोड्याच काजू राहिला होता, तर तेवढ्या काढून होतील आणि त्याच्यानंतर आपली जी काही ऑर्डर आहे ती कंप्लीट होईल आणि जे काही गर येतील ते आपण देऊन टाकणार आहोत. तर ह्याच्यामध्ये सगळ्या मिक्स काजू आहेत, म्हणजे वेंगुर्ला पण आहे. त्याच्यानंतर ही जी आता काजू तुम्ही जी बघताय ना, तर ही बाजारी म्हणजे बाजारी नाही, आपली गावठी काजू आहे आणि बाकी आतमध्ये सगळ्या मिक्स आहेत. वेंगुर्ला पण आहेत आणि बाजारी पण आहेत आणि आता कशा सगळ्या काजू झालेल्या आहेत तयार. जशा की गावठी असतील आणि वेंगुर्ला तर काय आपल्या आधीपासूनच तयार झालेल्या आहेत. ते एवढा गर आपला काढून झालेला आहे. तर बघा किती मस्त वाटते बघायलाच. तर आता आपण ते कंटेनरमध्ये भरणार आणि नंतर मग त्यांना जे आपण द्यायचे ते आपण देऊन टाकणार. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला नक्की तर लाईक करा, शेअर करा आणि आता या दिवसांमध्ये ना काजूगर वगैरे मोठ्या प्रमाणात लोकं घेतात आणि हे बघा आता इथे भरायचं काम चालू झालेलं आहे कंटेनरमध्ये. आता हे आपण काही मोजणार वगैरे नाही आहेत, देऊन टाकणार. त्यांना काही आपण असं मोजून वगैरे देणार नाही. सो त्यांना ते द्यायचेत बाहेर. त्याच्यामुळे त्यांना ते असेच आपण भरून कंटेनरमध्ये देणार आहोत. तर इथे कंटेनरमध्ये भरायचं काम चालू आहे. सो हे आहेत ना कंटेनर बरे पडतात, कारण ना ह्याच्यामध्ये अ, म्हणजे जी काही एअर आहे ना ती पास होऊ शकते. त्याच्यामुळे हे आपण ठेवू शकतो आणि फ्रीजमध्ये पण तुम्ही हे जे भरून जरी ठेवलं तरी चांगले राहतात, काहीही होत नाही. फक्त खाली ठेवण्यापेक्षा वर जरी डीप फ्रीझरला जरी ठेवलत तरी काही हरकत नाही. जर खाली ठेवलत ना तर जास्ती दिवस ते राहणार नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही जर वरती ठेवलत ना डीप फ्रीझरला तरी खूप चांगले राहतील. कारण की हे जे आता ह्याच्यामध्ये कोवळा काजू पण आहे. सो कोवळा काजू खराब व्हायची शक्यता जास्त आहे. त्याच्यामुळे तुम्ही डीप फ्रीझरला ठेवू शकता जर तुम्हाला ठेवायचे असेल तर. मी सांगते, कारण की आम्ही नंतर जो काही गर येतो ना शेवटी थोडा काढून ठेवतो. तो आम्ही डीप फ्रीझरला तसाच ठेवतो आणि मग कधीही कोणाला हवं असेल मग तसं देऊन टाकतो. त्याच्यामुळे डीप फ्रीझरला खूप चांगलं राहतं काजूगर. तर इथे बघा मस्त जून असा काजूगर आहे. एखाद दुसरं तुम्हाला असं कोवळा बघायला मिळेल. सो काढताना कसं एखाद दुसरी बी आपली कोवळी निघते. तर इथे थोड्याशा बाकी आहेत. तर जी काही आपली ऑर्डर आहे, म्हणजे ऑर्डर म्हणण्यापेक्षा ज्या काही आपण काजू काढलेल्या आहेत त्या आपण देणार आहोत आणि ते बघा कंटेनर भरलेले आहेत. आता हे देऊन टाकणार आहोत. तर असे कंटेनर असतात, हे आपल्याला मार्केटमध्ये कुठेही अवेलेबल असतात. तर चला आता इथे थांबूया. सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय बाय.